आणि NXT या वाहिनीवर जे प्रेक्षेपण जात आहे त्यांच्या माध्यमातून पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। 7 स्टार 96 या चॅनलवर ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता। तसेच NXT 133 क्रमांकावर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता। तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण असाल तरी जेवण पाटील चषक 2021 कालेरचा आपण आस्वाद लुटू शकता। कारिवली विपक्ष पिंपलगर या दोन मात्यबर संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेलं चित्र तुम्ही पाहू शकता। उल्हास नदी त्यामध्ये बोट ह्या देखील तुम्ही पाहू शकता। हे गणेश घाट हे संपूर्ण मैदान दाखवलं जाते ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून। संपूर्ण मैदान पाहू शकता तुम्ही, अगदी आंतरराष्ट्रीय लुक या मैदानाला देण्यात आलेलं आहे। बाजूलाच हिरवीगार झाडं, निसर्गाच्या कुशीत आणि सान्निध्यात वसलेली क्रीडानगरी आहे बंद्रे मारुती क्रीडानगरी काल्हेर। बाजूलाच एक सुसज्ज असं गार्डन देखील आहे। हे संपूर्ण मैदान दाखवलं जाते टेलिव्हिजन सेटवर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून। अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट, साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता। नक्कीच, आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रोप्रायटर रवी गुलवे आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमला जाते, ज्यांच्या माध्यमातून ड्रोनना कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे मैदानाचं दृश्य विहंगम दृश्य त्यांनी टिपलेलं होतं। ते आपण नुकतंच आपल्या स्क्रीनवर पाहिलं होतं। तर सामना सुरू होतोय पिंपलगर विपक्ष कारिवली या दोन संघामध्ये। दोन्ही संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आणि दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघाने एक एक सामना आतापर्यंत जिंकलेला आहे। आणि दोन्ही संघांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत दोन्ही संघांचे। पंकज म्हात्रे आपण बघते कारिवली संघाकडून मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावलं होतं आणि नुकत्याच संपन्न झालेल्या सामन्यामध्ये फ्रंटलाईन गोलंदाज प्रीतम जो संघाचा संघनायक आहे त्याने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलेलं आहे। दोन्ही संघ बॅलन्स संघ आहेत, तुल्यबल आणि मात्यबर संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळेल। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे वीरबजरंग कारिवली या संघाने आणि नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागेल हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर या संघाला। तर पंकज म्हात्रे येतोय फ्रंटलाईन गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घालण्यासाठी। पॉलफेचं पहिले षटक मार्गस्थ होणार आहे। सलामीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय ते हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर संघाकडून धीरज आणि त्याच्या समवेत गणेश जुनेर। दोन्ही संघ बलाढ्य आणि मातबर संघ आहेत, कंप्लीट टीम आपण पाहतोय। पंकज म्हात्रे पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। सामनावीर फलंदाज धीरज। पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवलेला आहे, काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जात आहे सीमापार। पहिल्याच चेंडूवर पहिला ब्लास्ट, पहिला धमाका। पहिल्या चेंडूवर पहिला षटकार आपण बघतोय धीरज याच्या बॅटमधून। षटकाराने डॅशिंग अंदाजाने आपलं खातं उघडलं आहे आणि षटकाराने हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर संघाचं खातं उघडवत आहे। यावेळी चेंडूला जमिनीलगत खेळून काढलेला आहे। डीप मिड ऑन रिजनमध्ये पप्या खारीक चेंडूवर झेपावतोय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला। धावसंख्या सिंगलने वाढते। धीरज एकाही धावेने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 आहे धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या बिनबाद 7। पहिलं षटक मार्गस्थ आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक तो गोलंदाज पंकज म्हात्रे। यावेळी चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड विकेट रिझर्व्ह मध्ये सुरेख झेल
आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतो हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर या संघाला. हरेश मिड मध्ये चांगला झेल समाप्त करतोय आणि पहिल्या विकेटचं पतन गणेश ज्युनियर हा 0 बादून फॅलमध्ये परतलेला आहे. ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे पंकज म्हात्रे या गोलंदाजाने आपल्या संघाला. नवीन फलंदाज सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी येतोय. अनेक मैदाने नक्कीच सूरज जोशी याने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने गाजवलेले आहेत आणि तालुका क्रिकेटमधले एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणूनही सूरज जोशीकडे पाहिलं जात आहे. नॉस्टिंगला मात्र सामना करेल फलंदाज धीरज. लॉर फुलडा चेंडूला मिड मध्ये डोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि चेंडू होतोय कॉर्नर रिजन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. धीरज याच्या बॅटमधून निघालेला हा धीरदत्त चौकार आपल्याला पाहायला मिळते. चौकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. स्वेलेक रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 धावीने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावपलकर 12 धावा. सुरू असलेला सामना आपण मध्ये हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर विपक्ष वीर बजरंग कारिवली या दोन संघामध्ये. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन भद्रावती काल्हेर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सालाबाद प्रमाणे यावर्षी आपल्याला पाहायला मिळते जयवंत पाटील चषकाच्या माध्यमातून. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारची धाव तिथे घेतली जात नाही. निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर हंसिका स्पोर्ट्सचा पिंपलकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलकावर 1 बाद 12 धावा. कोरोना कालाच्या संकटानंतर पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. अनेक लीग स्पर्धा मित्रांनो या कालावधीमध्ये आपण पाहिल्या होत्या आणि सिटी आणि रेग्युलर क्रिकेटला सुरुवात झालेल्या अनेक स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. अनेक ग्रामीण क्रिकेटचे महासंग्राम, सिटी क्रिकेटचे महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतात. सध्या ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयवंत पाटील चषक 2021 कालेर मैदानावर रंगतोय आणि वडनगर मैदानावर सोरगे विनोददादा स्मृती चषक ओपन क्रिकेट सिटी क्रिकेटचा महासंग्राम आजपासून सुरू झालेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. 14 फेब्रुवारीपासून चॅलेंज हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर महापौर चषकाला सुरुवात होईल आणि मार्च महिन्यामध्ये 14 मार्चपासून बाली ट्रॉफी बेस्ट ऑफ क्रिकेट आहे दिन बाहर के बाली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच 26 जानेवारीपासून क्रिकेट फेस्टिवलला डेन स्पर्धा स्वराज्य चषक खाडी मैदानावर आपण पाहणार आहोत. अनेक स्पर्धा दस्तक देत आहेत. मात्र ही स्पर्धा नक्कीच अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोहित येतो गोलंदाजी मार्कवर कारिवली संघाकडून. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न तर करत होता मात्र येऊ शकला नाही. जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर आपण पाहतो 14 धावा. कारिवली विपक्ष पिंपलकर या 2 वलाढ्य संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. मोहित मुंडर रेनकडून बोलताना राईट ऑन द विकेट. यावेळी समोर खेळलेला 20 मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बंद प्रेक्षक आणि चेंडू होते सीमा पार 4-2 साठी चौकार.
धावसंख्या वाढून झाली ते 18 धावा. या चौकारीने धावसंख्येला येतोय आकार. दुसरं षटक मार्गस्थ आता मोहित मुंडरेंकडून दुसरं षटक बदलतोय. सामनाकडे फलंदाज धीरज. अपटकट खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढून झाली ते 19 धावा. 19 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर हा संघ. हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर विपक्ष वीरबजरंग कारिवली या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि तालुका क्रिकेटमधील नामांकित ग्राउंड आपण पाहतोय बंदरमती काल्हेर या ग्राउंडमधून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण आहे 2 वाहिन्यांवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रिन्स मूवीज ही स्पर्धा कव्हर करत आहेत. अतिशय उत्कृष्ट टेलिकास्ट केले जाते. उत्कृष्ट स्पर्धा आहे, उत्कृष्ट आयोजन आहे आणि उत्कृष्ट संघानं आपण खेळताना पाहतोय. टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा नक्कीच प्रयत्न होता मात्र सक्सेसफुल होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. मोहित यांनी चांगली वापसी केलेली आहे. त्यांनी चौकार पेश केल्यानंतर फलंदाजाने त्यानंतर पूर्णपणे कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज मोहित याला. धावसंख्या स्थिर आहे 19 धावा. मोहित मुंडरेंकडून पुन्हा एकदा वलतोय राईट मोर द विकेट. लॉर्ड फोल्डर चेंडू फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अडवला जातो. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2ने वाढते आणि धावसंख्या 2ने वाढून झालेली ते 21 धावा. 21 धावा धावपल्याकडे पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे कारण नॉकआउट स्पर्धा आहे. जो हार गया वो घर गया अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हारेल त्या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात येईल. तर दोन्ही संघाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर 1 बाद 21 धावा. 21 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओवर. 2 ओवर की समाप्ति पे 21 रन 1 विकेट के नुकसान पे. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक पंकज याने हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मोहित याने चौकारानंतर वापसी करताना फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. धीरज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. धीरजच्या फलंदाजीमध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. गणेश ज्युनियर 0वर बाधून फॅलमध्ये परतलेला आहे. सूरज जोशी खेळपट्टीवर आहे मात्र 3 चेंडूंचा सामना करून तो 2 या धावसंख्येवर खेळतोय. तर 2 षटकांची समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश भोळा येतोय. कारिवली संघाने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला पिंपलकर संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि याही संघाकडून गेल्या वर्षीच्या अंगामध्ये चांगलं प्रदर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. महेश भोळा येतोय बंदरामध्ये काल्हेर मंदिराच्या टोकाकडून. सामना करेला फलंदाज धीरज. यावेळी मात्र फुलटा चेंडू, खराब शॉट सिलेक्शन आणि फलंदाज बाद. धीरज याची गेली संपुष्टात. तर एक सूचना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. चालकाला विनंती असेल आपली जी 4 व्हीलर मध्ये पार्क केलेली आहे
7077 7077 क्रमांकाची गाडी जी मध्ये पार केलेली आहे ती आपण तिथून हटवायची आहे, कारण तिथे अडचण निर्माण झालेली आहे. ज्याही चालकाची ती 4 व्हीलर्स असेल त्या चालकाला विनंती असेल की आपली 7077 क्रमांकाची गाडी आहे ती तिथून बाजूला काढायची आहे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलाईचे फलंदाज डगवाच्या आश्रयाला गेलेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी हरेश येतोय. सूरज अजूनही खेळपट्टीवर आहे. महेश बोला गोलंदाजी मार्कवर. अतिशय वेगवान चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावात. आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो अंशिका स्पोर्ट्स पिंपलकर या संघाचा. तर तिसरा फलंदाज बाद झालेला हरेश आल्या पावली माघारी परतताना आयराम गैराम स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अक्षय येतोय. महेश बोला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनाकरी फलंदाज सूरज जोशी. नवीन फलंदाज अक्षय नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 4 क्षेत्ररक्षक 30 या संघामध्ये 30 यार्डाच्या सर्कलमध्ये तैनात केले आहेत आणि इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश बोला राऊंड विकेट. यावेळी समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका आपण पाहतोय. स्ट्रेट हिट षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका. बॉटमॅनचा चांगला वापर आणि चेंडू बॅटला लागतोय. सीमारेषे बाहेर पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आणि तोपर्यंत संधी होती फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते धावफलकावर 28 धावा 28. हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर विपक्ष वीर बजरंग कारिवली या दोन बलाढ्य संघामधील हा सामना आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन भद्रावती काल्हेर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयवंत पाटील चषक 2021 मित्रांनो आपण पाहत आहोत. जी परंपरा आहे अखंडित परंपरा भद्रावती काल्हेर संघाची आपल्याला पाहायला मिळते, कारण दरवर्षी ही स्पर्धा या मैदानावर आयोजित केली जाते. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डीपमधून शतक चेंडू झेपावतोय आणि 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग पाहायला मिळते, चांगला ताळमेल आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ते 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. महेश भोला तिसरं षटक अदलतोय. महेश टर्न फ्रॉम टेम्पल इन फेसिंग हिम अक्षय, जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळी शरीरापासून दूर केलेला आहे. चांगलं कनेक्शन आपण पाहतो आणि चेंडू जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ताकदीचा वापर पुरेपूर केला होता. मागील फटका शरीरापासून दूर
खेळला होता, मात्र चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र सरळ निघून जातो चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 38 धावा. 38 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 38 रन 3 विकेट के नुकसान पे 3 ओव्हर की समाप्ती पे. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 38 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. आपण दोन्ही पंच पाहतोय, अतिशय अनुभवी पंच आहेत आणि खास करून हे दोन्ही पंच क्रिकेट खेळलेले आहेत. एका बाजूला स्थानिक पंच नेहमीच ज्यांचा चेहरा हसरा असतोय तानाजी पाटील सर, तर दुसऱ्या बाजूला हसतमुख व्यक्तिमत्व यांच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळते गोरखनाथ पाटील, जे सुरई गावचे सुपुत्र आहेत. आणि दोन्ही पंचांनी चांगली कामगिरी नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केलेली आहे. पंचांची भूमिका नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाची असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अतिशय नावाजलेले पंच आपण अनेक पंच पाहिलेले आहेत. बिली बाउंडर असतील, स्टीव्ह बकनर असतील, डेव्हिड शेफर्ड असतील, धर्मसेना असतील, असे अनेक नावे घेता येतील. मात्र तालुका क्रिकेटमध्ये पंचांची कमी नाही, अनेक पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील हे 2 नामांकित पंच सध्या आपण पाहतोय काल्हेर मैदानावर पंचगिरी करताना. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 38. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कोला प्रतीक. आता मात्र आपण पाहतोय जो हवेचा वेग आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे फलंदाजाला नक्कीच संधी असणार आहे. जो मुंडर रेनकडून गोलंदाज होईल ते उजव्या हाताचा डावखुऱ्या हाताचा जो फलंदाज असेल त्याला नक्कीच एक संधी निर्माण होईल. आणि संधी निर्माण झालेली आहे. चेंडूला हुक केलेला आहे, चेंडू जातोय फाईन लेग रिझनमधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 42 धावा धावपलकर पाहायला मिळतात. प्रत्येक ह्याचं स्वागत केलेल्या सूरज याने चौकाराने पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मुंडर एंडकडून पुन्हा एकदा बोलताना गोलंदाज प्रतीक, सामनाकरी फलंदाज सूरज. यावेळी अप्रतिम फटका अगदी सहजरित्या खेळलेला आहे. गेंद गार्डन में और बल्लेबाज सूरज जोशी का दिल गार्डन गार्डन. दिल गार्डन गार्डन हो गया. अप्रतिम फटका आपण पाहतोय. षटकार धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावपलकावर 48. चांगली टोटल आता मात्र धावपलकावर पाहायला मिळत आहे, कारण 40+ धावा क्रॉस झालेले आहेत. आणि पिंपलगड संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे, खास करून सूरज जोशी आणि प्रीतम, ज्यांनी मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. नक्कीच टेस्टिंग असेल ती वीर बजरंग कालिवली संघाच्या फलंदाजांची, कारण त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे वीर बजरंग कालिवलीकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पिंपलगड संघाकडे पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे प्रतीक, शेवटचं षटक बदलतोय. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा सूरज. यावेळी अप्रतिम चेंडू, इथे धावपात केलं जात नाही, रणनीतीचा भाग. सिंगल धावा धावपलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या झालेली आहे ते 49.
प्रतीक हुंडर यांकडून वळताना यावेळी अप्पडकटच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज झेलबाची रूपाने बाद. अक्षय याची गेली संपुष्टात. नवीन फलंदाज लेट ऑर्डर मध्ये आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधील आणखीन एक शिस्तप्रिय खेळाडू, शिस्तबद्ध खेळाडू, मॅन ऑफ क्रायसिस अवी पाटील 6व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे आणि षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी लॉवर फुलटच चेंडू होता, हवा तसा फायदा उचलताना 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ते 51. अर्धशतकी धावप्रकार झालं केलं जात आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगड संघाचा 51 धावप्रकार पाहायला मिळत आहेत. 51 धावा झलकल्या गेलेल्या आहेत. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगड विपक्ष वीर बजरंग कारिवली या 2 संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक गोलंदाजी मार्कवर याला चेंडूला भिरकोन दिलेला आहे. योग्य ते उंचाने योग्य ते अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर छुम अंतर. हलद गाजतय बँडू वाजतय, हलद गाजतय पोरा नाचताना भावाच्या हलदीला, पोरा नाचताना गुंडीचे हलदीला. नाचू दे पोरा नाचू दे, घालू दे धिंगाणा घालू दे, पोरा नाचताना भावाच्या. धावसंख्या झालेली ती 57 आणि 58 धावांचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळेल. ते संघ वीर बजरंग कारिवली या संघासमोर. आजच्या दिवसामधील सेकंड लास्ट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 4 दिवसीय स्पर्धा आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि 26 जानेवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. राकेश भोईर फॅम टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपलगड संघ आपण खेळताना पाहतोय. ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे 57 धावा झळकलेल्या आहेत आणि 58 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे वीर बजरंग कारिवली या संघासमोर. मित्रांनो, उद्या सुपर संडे, उद्या 24 जानेवारी जयवंत पाटील चषकाचा उद्या दुसरा दिवस असणार आणि दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहणार आहोत गावदेव वडगर विपक्ष जयहरी रांजनोली. उद्याच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत जय हनुमान कालेर विरुद्ध HD केवणी. उद्या तिसरा सामना रंगणार आहे चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा विपक्ष हिंदेवी युवा प्रतिष्ठान कालेर. आणि उद्या पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला यजमान विपक्ष मेहमान बंदरवंती कालेर विपक्ष सिद्धविनायक अंजुरे गेस्ट विपक्ष होस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या बंदरवंती कालेर संघ आपल्या घरच्या मैदानावर कशा प्रकारे प्रदर्शन करतोय हे पाहायला मिळेल. नक्कीच भागेश शेलारकडे खूप लक्ष असणार आहे, खास करून जो अतिशय उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आणि जयबजरंग चषकामध्ये भागेश शेलार याने एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक 4 झेल घेण्याचा विक्रम केला होता. भागेश शेलारच्या नावे हा विक्रम जो जयबजरंग चषकामध्ये त्याने नोंदवला होता. एकाच सामन्यामध्ये सर्वाधिक 4 झेल घेण्याचा विक्रम त्याने केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम जॉन्टी रोड्स याच्या नावे आहे, ज्याने वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळताना एकाच इनिंगमध्ये तब्बल 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता आणि त्या झेलसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं. तर बोलूया आपण सामन्याकडे. जे आव्हान आहे ते 58 धावांचं 58चं लक्ष आहे आणि वीर बजरंग कारिवली संघ 58 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे. सलमे जोडी मैदानामध्ये उतरलेले आहे.
वीरवजन कारिवली या संघाकडून. आपण पाहतोय सलामीराच्या भूमिकेमध्ये सचिन घरत ज्यांनी पोगाव चषकामध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. अप्रतिम अर्धशतक त्याचं पोगाव चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज प्रतीक ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. प्रतीक विथ सचिन ही सलामी मैदानामध्ये. आणि गोलंदाजी मार्कर मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय कंजूस षटक हाताळलं होतं. आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तो प्रीतम येतोय गोलंदाजी मार्कवर. प्रीतम पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गस्थ होणार आहे. सामना करेल फलंदाज प्रतीक. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा रिझनमध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक अडू शकणार नाही. चेंडू जातोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला. स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक अप्रतिम फटकेबाजी 2 चेंडूमध्ये 10 का दम प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चौकार आणि एक षटकार. धावसंख्या आपण पाहतोय आपल्याकडे दुहेरी अंकामध्ये 10 धावा. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती वीरवजन कारिवली संघाला त्याप्रमाणे सुरुवात करून देताना आपण पाहतोय प्रतीक हा सलामीवीर. प्रीतम थोडासा मागणा ठरतोय. पुढील चेंडू वापसी करावी लागेल प्रीतम या गोलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वापसी करण्याची संधी आहे आणि वापसी केलेली आहे. फलंदाज प्रतीक याची केली संपुष्टात. जाता गो चालून धरलायला पाणीला पाटा गो झालं वाटायला. चौकार षटकार आणि त्यानंतर विकेट याच तर नाव आहे मित्रांनो क्रिकेट. नक्कीच हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला चौकार त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट यालाच तर म्हणतात क्रिकेट. हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट कारिवली आणि पिंपळगर या संघाकडून. नवीन फलंदाज पप्या खारीक येतोय 1 डाऊनला खेळण्यासाठी. मात्र सामना करेल फलंदाज सचिन घरत. मेंटेरी पॉवरप्लेचं षटक आणि परिणाम स्वरूप आपण पाहतो जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे 30 यार्डाचे जे सर्कल आहेत त्या सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम सचिनसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार हा फील्ड मात्र इम्पॅक्ट इष्टांच्या बाहेर. पंचांचा चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपण पाहतोय ती 10 धावा. चांगली वापसी केलेली आहे ती गोलंदाज प्रीतम याने. एक्सपिरियन्स कंपेनर आहे. अनुभव असा गोलंदाज आहे प्रीतम. पॉवरप्लेचं पहिलं षटक बदलतोय. पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज सचिन घरत. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज प्रीतम याच्या माध्यमातून. प्रतीकला बाद केल्यानंतर आत्मविश्वास थोडासा उंचावलेला आहे प्रीतम याचा. प्रीतम सामना करेल सचिन घरत. प्रीतम याचा परत. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा.
यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगली क्षेत्ररक्षण टिप्स स्क्वेअर लेगला. तोपर्यंत फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एकेरी धावेने षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय वीर बजरंग कारिवली संघाची एक फलंदाज बाद झालेला आहे. 11 धावा आणि एक षटक समाप्त. म्हणजे एक हा आकडा तब्बल 4 वेळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक फलंदाज बाद, 11 धावा आणि एक षटक समाप्त आहे. 1-1-1-1 तसा 11 आकड्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक आगळा वेगळा इतिहासही नक्कीच पाहायला मिळाला होता. कारण मित्रांनो 11 नोव्हेंबर 2011 11-11-11 या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलिया 2 संघामध्ये सामना सुरू होता. त्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बरोबर दुपारी 11:11 11 ओव्हर्समध्ये बरोबर 111 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती. आणि इथे आपण पाहतो 11-11 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 11 धावा, एक फलंदाज बाद आणि एका षटकाची समाप्ती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज धीरज येतोय. जे आव्हान आहे ते आपण पाहतो 58 धावांचा 58 लक्षाचा पाठलाग वीर बजरंग कारिवली हा संघ करतो. तर फलंदाज धावसंख्या सिंगलने वाढते. नक्कीच त्यावेळी 74 धावा चेस करायच्या होत्या वीर बजरंग कारिवली संघाला. 57 धावा त्यावेळी झलकळल्या होत्या सचिन घरत याने. पाहूया ती पारी सचिन घरत याच्याकडून पाहायला मिळते का परत, कारण क्षमता आहे सचिन घरतकडे. यावेळी मिस टाइम फटका, चुकी आणि चुकी. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीला माफी नाही. पप्या खारीक याला दिलेला जीवदान महागडं ठरू शकेल. कारण पप्या खारीक ज्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय, नाव आहे पप्या खारीक, हा खेळाडू नाही बारीक. कारण बऱ्याच वेळेला पप्या खारीक याने आपल्या संघाला असे सामने जिंकून दिलेले आहेत. धावसंख्या प्रमाणात धावपलकावर 19. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला स्क्वेअर लेग रिझनमध्ये टोलवलेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, नकार देतोय पप्या. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली. ते धावपलकावर आपण पाहतोय 20 धावा. धावसंख्या 20 धावपलकावर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना धीरज दुसरं षटक घातलं तो मुंडेर यांकडून. सामना करेल फलंदाज पप्या खारीक. रिव्हर्स फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला टोलवलेला आहे आणि चेंडू जो होता सीमा पार पप्या खारीकाच्या बॅटमधून निघाला. दणदणीत पंचांचा इशारा येतोय. चौकार. दोन षटकांची समाप्तीने 2 षटकांची समाप्तीनंतर 58 लक्षाचा पाठलाग करताना वीर बजरंग कारिवली संघाने आपल्या धावपलकावर एका गाडीच्या मोबाईलला धावा झलकलेल्या त्या 24 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे वीर बजरंग कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामन्याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकताना नेट टू नेट मुकाबला आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ मात्यवर संघ आहेत आणि दोन्ही तुल्यबल संघामधील लढत. एका बाजूला हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर ज्यांना हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वीर बजरंग कारिवली ज्यांना जिंकणे हे जरूर. कारण जो हार गया समजो घर गया. कारण नॉकआउट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सूरज जोशी येतोय सन ऑफ भिवंडी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर बंदरावरती टेम्पल इनकडून. सामना करेल फलंदाज सचिन घरत. समोर केलेला आहे 20 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो, फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या क्वार्टर सेंचुरी आपण पाहतो वीर बजरंग कारिवली संघाची धावपलकावर. 11 चेंडूमध्ये अजूनही डबल 3 33 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट. यावेळी दिशा भरकडली जाते. वेगवान चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू. पंचांचं वाईडचा शर्यत आहे.
आणि गोलंदाजाला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 भर पडते. धावसंख्या 1 वाढून दिली ती. धावफलकावर 26 धावा 26. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी आणि झेल मात्र सोडला जातोय. दुसरा जीवदान पप्या खारीक याला. जणू काही पप्या खारीक आज नशिबाशी हात मिळवणी करून आलेला आहे. ज्याप्रमाणे जीवदान दिलं जातं पप्या खारीक याला, नशिबाची साथ नक्कीच पप्या खारीक याला लाभते. कारण आतापर्यंत 2 जीवदान त्याला मिळालेले आहेत आणि जीवदान मागणे ठरू शकतील. कारण मित्रांनो, कोण विसरू शकेल, रोहित शर्माला 2 जीवदान दिले होते श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर रोहित शर्माने तब्बल 264 धावा कुठून काढल्या होत्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माच्याच नावे आहे. 264 धावा. 2 जीवदानाचा त्यांनी फायदा त्यावेळी उचलला होता. आणि इथेही पप्या खारीक याला 2 जीवदान आतापर्यंत पिंपळकर संघाने दिलेले आहेत. यावेळी मात्र चेंडू फिरकावून दिलेला आहे. सीमा पार रहा, गेंद गार्डन में और पप्या खारीक का दिल गार्डन गार्डन हो गया. ये भक्त माझे सोहला गाजे तैताचे कुंडबेला. धावसंख्या झालेली ते 34 धावा. आता मात्र समीकरण आपण पाहतोय. धावफलकावर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. मात्र एक चांगली जोडी आपण पाहतोय खेळपट्टूर सचिन घरत आणि पप्या खारीकच्या रूपाने. थोडंसं विचार विनिमय करताना आपण पाहतोय तो अंशिका स्पोर्ट्स पिंपळगड संघ रणनीती बनवली जाते. एक्सपिरियन्स कंपेनर हवी. त्यानंतर प्रीतम सूरज जोशी याला काहीतरी सल्ला देत आहेत, कानमंत्र देत आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. सूरज जोशी तर दुसऱ्या बाजूला पप्या खारीक. धावसंख्या 34 धावा. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी वीर बजरंग कारविले या संघाला. नऊ 24चं समीकरण धावफलकावर पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज जोशी तिसरं षटक बदलतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. मिडविकेट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. थोडंसं वाईट थ्रो आणि 2 धाव पूर्ण फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ते धावफलकावर 36 धावा 36. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये डबल 2 22 धावांची आवश्यकता आहे. हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. मोठा फटका सीमापार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 42 आपण पाहतोय. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहे. त्याने 7 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. जीवदान तिथे दिले होते पप्या खारीक याला. नक्कीच असं म्हटलं जाते की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं.
आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय, कारण फ्री माइंडेड फलंदाजी करताना, कारण 2 जीवदान मिळाल्यानंतर आपलं आक्रमक खेळ खेळताना आपण पाहतोय पप्या खारीकेला धावसंख्या वेगाने वाढते. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण धावपलकावर पाहायला मिळतंय. मॅजिक गोलंदाजी हातावी लागेला ते अंशिका स्पर्श पिंपलकर संघाच्या गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पप्या खारीकेला 2 जीवदान जे दिलेले आहेत ते इथे थोडेसे मागणे ठरताना आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये अनेक अशी उदाहरणे आहेत, झेल सोडल्यानंतर आणि झेल घेतल्यानंतर नक्कीच कशाप्रकारे कल्लाटणी. यात सर्वात मोठं उदाहरण 1999च्या विश्वचषकाचं देता येईल, ज्यावेळी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू होता आणि हर्षल गिब्स याने स्टीवाचा झेल सोडला होता. त्यावेळी स्टीवाने 120 धावा कुठून काढल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिका संघाला तो सामना पराभूत व्हावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तान संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियन संघाने तो विश्वचषक जिंकला होता. हे सर्वात मोठं उदाहरण टेक द कॅच अँड विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि ते समीकरण कुठेतरी पिंपलकर संघाचे क्षेत्ररक्षक तिथे विसरले होते. मात्र अजूनही संधी आहे, चांगली गोलंदाजी जर केली तर पिंपलकर संघ विजय संपादन करू शकतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला मेडिकरी मध्ये टोलवलेलं आहे. 1 धाव पूर्ण, फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते धावपलकावर 49. पाच चेंडू आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 9 धावा, एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये. सचिन घरत आणि पप्या खारीक. सचिन घरत ही चांगली साथ देतो पप्या खारीक याला. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे वीरभद्र कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक योगेश आदल्लोय मुंडेरे यांकडून, सामनाकरण फलंदाज पप्या खारीक. रिव्हर्स फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जो होता सीमापार. 6 धावांसाठी पप्या खारीकाच्या बॅटमधून निघालेला षटकार. आपण पाहतोय 4 चेंडू आणि इन विन 3 धावांची आवश्यकता आहे ती वीरभद्र कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. पप्या खारीक अक्षरशः तुटून पडलेला आहे गोलंदाजांवर आणि गोलंदाजाचे अक्षरशः पिसे उपटलेले आहेत. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय पप्या खारीकाच्या माध्यमातून. षटकामध्ये डील केलेला आणि सध्या तरी हा फलंदाज षटकारांचा डीलर बनलेला आहे. 3 धावांची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे विजयी फटका पप्या खारीकाच्या बॅटमधून विजय संपादन केलेला आहे तो वीरभद्र कारिवली संघाने. अभिनंदन वीरभद्र कारिवली अँड हार्डलक हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. पप्या खारीक इज द मॅन ऑफ द मॅच. मॅच विनर नाबाद 39 धावांची एक विस्फोटक खेळी